तर येस फायनली तुम्हाला ते सांगते की आम्ही खरं जायचं ना असं खूपच वेगळं फील व्हायला लागलं काय माहिती आहे का. तर आता मी चाललो एका खूप महत्त्वाच्या कामासाठी जे की तुम्हाला पुढे कळेलच काय आहे ते. आणि खूप एक्साइटेड आहोत आम्ही. खूप दिवसांपासून हे तुमच्याशी शेअर करायचं होतं. पण म्हणतात ना की काही गोष्टी या पूर्ण झाल्यावरच सांगाव्यात म्हणून थांबलो होतो. राजनंदिनी मॅडम ये हे बघ इकडे बघ की गाडी पुसलेलीच नाही. ओके तर चलो भेटूयात थोड्या वेळात. तर आता मी आलो आहे नरेंद्रच्या ऑफिसच्या इथे. आता थोडं त्यांचं काय तर काम आहे ते करून नाश्ता वगैरे काहीच केलेलं नाही आम्ही. सकाळी उठून रात्री एक तर उशिरा झोपले मी. मला वाटते मी 2 वाजता झोपले. सगळं आवरून एक स्क्रिप्ट लिहायची होती ते करून त्यानंतर भांडी वगैरे घासून हे सगळं आवरून रात्री 2 वाजले मला. आणि मग सकाळी लवकर उठून फक्त आवरून आलो आहे. आता नाश्ता करेन बाहेर कुठेतरी आणि त्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशनला जाणार आहोत. कशाचं रजिस्ट्रेशन आहे थोडाफार अंदाज आला असेल तुम्हाला. अजून थोडा वेळ वेट करा. मे बी तुम्ही व्हिडिओ स्किप करून पण पाहिलं असेल. मला माहिती आहे माझी पण एक्साइटमेंट अशीच असते. कुणाचा व्हिडिओ पाहत असेल आहे काय असेल म्हणून लगेच स्किप करून पाहायचं. होप सो काम लवकर होऊ देत कारण गर्दी खूप आहे असं सांगितलं आमच्या दीदीने मला. सो बघू. राजनंदिनी झोपली आत्ता जस्ट गाडीवरून येताना. ती तशी 9 वाजता वगैरे उठते कारण रात्रीचं उशिरा झोपते. कधी कधी उशिरा झोपते कधी कधी लवकर झोपते. उशिरा झोपली की उशिरा उठते लवकर झोपली की लवकर उठते आणि त्यानंतर मग पुन्हा थोडा वेळ खेळून पुन्हा झोपते असं होतं. सो आता झोपली आहे. आणि या फ्रेमबद्दल तुम्ही लोक विचारताय तर सुदर्शन आय क्लिनिकमध्ये मी गेले होते ना. आता तिथे गेल्यावरती त्यांनी ज्या फ्रेम दाखवल्या त्यातली मला जी दिसेल ना चांगली ती मी सिलेक्ट केली. आणि ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का की एक तर मला ब्लर दिसत होतं पण त्यातल्या त्यात मग मला लगेच हवा होता म्हणून जसा चांगला वाटेल तो मी लगेच सिलेक्ट करून आले होते. मला छान नाही दिसतं असं सगळेजण म्हणतात मला. ते चला नरेंद्र पण आलेले आहेत. आम्ही आता जाऊन नाश्ता करायला ना समीसाठी वाटायला ते परवा मी गेलती पोहे कसे होते परवा काल बेस्ट होते. चला चला कुठे चाललंय पिलो आपण. राजनंदिनी आता उठली आमची झोपून. तिला ये त्यासाठी मी काय शिरा आणलाय बघा तुम्ही. बरं येतं हा 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 हा. ज्या कामासाठी गेलो होतो ना तर ते लवकर व्हावं म्हणून सकाळी पटकन उठून आम्ही आवरून गेलो होतो. बट दुसरी पार्टी जी होती ना तर त्यांना यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे मग वेट करावं लागलं आणि मी तर जाम बोर झाले होते. घरी आलो त्यानंतर आराम केला मस्त. खूपच थकवा जाणवत होतं. रात्री पण उशिरा झोपले होते 2 वाजता. सकाळी लवकर उठून पुन्हा तिकडे गेलो. त्यानंतर आता येऊन पुन्हा मग राजनंदिनी झोपल्यावर म्हणलं एक आपण अर्धा तास झोप घ्यावी. मी झोप घेतली तोपर्यंत नरेंद्र जाऊन आले. तोपर्यंत नरेंद्र बाहेर काम होतं ते करून आले आणि मग आता पुन्हा आम्ही तयार झालो आहे आणि चाललो आहे बाहेर मंदिरला. अंबाबाईला चाललो आहे. आणि ज्याबद्दल मला तुमच्याशी शेअर करायचं होतं तर ते आता मंदिरमध्ये गेल्यावरच शेअर करेन. तर चला निघूयात. आणि हे साडीचे बॉक्सेस आहेत. दीदीने पाठवलेत माझ्याकडे साड्या. आता या गावी पण पाठवायच्या त्या साड्या यातल्या. आणि काही जर माझ्या इथे माझ्या कोणी फ्रेंड्सना वगैरे घेतले तर त्यांनाही दाखवेन. बघूयात काय. आज खूप छान दर्शन झालं मंदिरमध्ये. गर्दी तर अजिबात एवढी जाणवली नाही आणि छान वातावरण पण मस्त होतं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो दर्शन घेऊन. आणि जसं आम्ही मंदिरातून बाहेर आलो ना त्यानंतर पुढे आल्यानंतर स्वामी समर्थांचा आज गुरुवार आहे म्हणलं मंदिरात जाऊया तिथे स्वामी समर्थांच्या इथे.
तिथं गेलो आणि मी आधी पुढे गेले, मी पाया पडले आणि तिथून बाहेर आले. मग नरेंद्र गेले तिथे पाया पडायला. मग तिथे एक जे मंदिरामध्ये आत बसलेले असतात ना पुजारी होते ना, ते काय कोण पुजारीच ना, त्यांनी बोलून घेतलं आणि ते म्हणायला लागले की मला या बाळाला पेढा द्यायचा आहे. मला असं मनातून इच्छा झाली की मीला पेढा द्यावा. मला कधी जायचं ना असं खूपच वेगळं फील व्हायला लागलं, काय माहिती का. कारण जेव्हा मी ह्याला पण गेलो होतो तेव्हा पण असंच घडलं होतं अक्कलकोटला. आणि राजनंदिनीला त्यांनी पेढा दिला खायला. कोण आलं का? राजनंदिनीला त्यांनी पेढा दिला खायला आणि हिनं तर लगेच खाऊन टाकला. आम्हाला दिला पण नाही जरा सुद्धा खायला, है ना. एकटीने खाल्ला आहे ना. हा छी गंधू, सगळ्या माऊ मधील राजनंदिनी गंधू आहे, है ना. राजनंदिनी गंधू आहे. आणि आम्हाला एक आजी आजोबा तिथं भेटले होते आणि असं झालं की एक अगदी म्हणजे मंदिरातनं बाहेर पडलो आम्ही, आमची चप्पल घ्यायला जात होतो आणि ते एकदम समोर आले आणि म्हणले की बाळा म्हणजे पैसे मागितले का त्या आधी. हां, खायला पैसे पाहिजेत आणि आम्हाला भूक लागली असं म्हणले. मग ठीक आहे म्हणलं. मग मी पाकिटातून पैसे काढून देत होते त्यांना. तेवढ्यात मग ते म्हणले की आम्हाला पैसे नको, जेवण द्या आम्हाला म्हणायला लागले. मग नरेंद्र म्हणले की ठीक आहे चालेल चला म्हणले. मग जाऊन तिथे म्हणजे त्यांनी स्वतः म्हणले की आम्हाला त्यांनी सांगितले की कुठे जायचं आहे. मग त्यांनी जिथं घेऊन गेले आम्हाला तिथं आम्ही त्यांच्या पाठीपाठी गेलो आणि मग त्यांना जेवण, त्यांना पार्सल हवं होतं ना, पार्सल घेतले ना त्यांनी, पार्सल हवं होतं त्यांना जेवण. मग त्याचे पैसे पे केले आम्ही आणि आलो. बस ते एक मनाला वेगळंच समाधान की आजच्या दिवशी असं छान अन्नदान पण घडून गेलं आमच्याकडून. म्हणजे सगळं देवानं करून घेतलं आमच्याकडून असं म्हणायला हरकत नाही आहे ना. तर मनाला समाधान वाटायला लागले, काय माहिती वेगळंच. काही गोष्टी ज्या असतात ना तर अनप्लॅन्ड असतात. आपण काही ठरवलं नसतं, काय नाही, पण सगळं अचानक घडून जातं आपल्या आयुष्यामध्ये. तसंच आजचा दिवस होता आणि सगळं नरेंद्रला पण असं ते जाणवलं असेल आहे ना. सगळं अनएक्सपेक्टेड होतं आमच्यासाठी आज जे घडलं ते. घरातून निघताना असं विचार करून निघालो नव्हतं की आम्ही जाऊन आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊ. काय माहिती आम्ही मंदिरमध्ये आल्यावरती गर्दी कमी दिसली. मग नेहमी कसं होतं की जास्त गर्दी असेल ना तर मग अरे बाबू ठीक आहे थोडा वेळ असू दे. जास्त गर्दी असेल ना तर आम्ही नाही गाभाऱ्यात वगैरे दर्शन घ्यायला जात नाही कधी. कारण राजनंदिनी असते, मग तिला परत कुठे त्या तेवढ्या ह्याच्यातून घेऊन जायचं म्हणून मग मुखदर्शन घेतो नेहमी. पण आज गर्दी नव्हती. मग नरेंद्रना म्हणलं की घेऊयात आपण, पण नाही होय करत. मग शेवटी गेलो. म्हणजे कधी कधी देवाचा आपल्याला बुलावा यायला लागतो. इथे यांचं काय चाललंय बघा. तर कधी कधी देवाचा बुलावा आपल्याला यायला लागतो, त्यासाठी वेट करावं लागतं. तसंच आजचा दिवस असं काहीतरी झालं आमच्यासोबत. आणि आम्ही रांगेत उभारलो जवळजवळ 15 ते 20 मिनटं थांबलो असेल. आणि रांगेमध्ये काका होते आमच्यासमोर, बेंगळूरचे होते ना ते. मला त्यांच्या लँग्वेजवरनं वाटलं हां नाही सेटल तिकडे आहेत वाटतं. आणि ते इतके छान बोलत होते ना. राजनंदिनीसोबत सुद्धा खूप छान बोलत होते, तिच्याशी मजा मस्ती करत होते, हसत होते. मला एक वेळेस असं फील झालं की आमच्या राजनंदिनीला आजोबा कुठले खेळवायला नाहीत अजूनपर्यंत आहे ना. सो मला असं थोडंसं ते फील झालं की बाबा मस्त वाटलं की ते आजोबा हिच्याशी खेळत होते ते. आणि मग आम्ही तिथून मंदिरमध्ये आत आलो, दर्शन वगैरे घेतलं तिथे रांगेत उभारून. मस्त दर्शन पण छान झालं, निवांत, असं ढकलाढकली नाही काय नाही, निवांत दर्शन झालं आमचं. तिथून मग बाहेर आलो. आल्याला तुम्ही आता तो व्हिडिओ पाहिलाच असेल की आजी आजोबा एक होते, तर ते झालं. त्याच्यानंतर आम्ही दाजींकडे गेलो, म्हणजे जे माझी मावस बहीण आहे ना तर त्यांचं ऑफिस आहे. सो तिथे गेलो, त्यांना पेढे वगैरे दिले. तिथून आम्ही आलो आता इकडे नरेंद्रच्या ऑफिसकडे आलो, थोडं काम होतं म्हणून. आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. तर आज तुम्हाला एक खूप मस्त बातमी द्यायची होती, जिच्यासाठी मी इतकं वेट केलं. मला माझ्या मनातच राहत नाहीत कुठल्या गोष्टी जास्त, पण ही मी खूप म्हणजे असं म्हणतात ना की कोणती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय सांगू नये आपण, तर त्यासाठीच थांबलो होतो. तर येस फायनली तुम्हाला ते सांगते की आम्ही खूप दिवस झाले घर पाहत होतो आमच्यासाठी. आम्हाला आता आहे ते तसं पुरेसं होतं नाही असं नाही, पण साहित्य पण खूप जास्त झालं होतं. सो ते खूपच घरामध्ये ना अशी अडचण वाटत होती. त्यापेक्षाही पलीकडे स्वतःचं घर पाहिजे होतं. कारण आत्ता मी फ्लॅटमध्ये राहतो, तिथं प्रॉब्लेम असा होता की खूपच जवळजवळ घरं, त्यात मला काम करताना खूप प्रॉब्लेम यायचा. एकमेकांचा
म्हणजे आवाज भरपूर सगळा असा येतो आणि मी जेव्हा शूट करायची ना तर त्यावेळेस सगळं बाहेरच्यांचा आवाज वगैरे मोबाईलमध्ये रेकॉर्ड व्हायचा. हे खूप प्रॉब्लेम व्हायचा मला आणि ते पण होतंच. प्लस थोडीशी जागा पण मोठी पाहिजे होती आम्हाला. आता राजनंदिनी पण जराशी मोठी झाले सो तिलासुद्धा इकडे तिकडे खेळायला बघायला. सो फायनली आमचं स्वतःचं असं घर मला हवं होतं. खूप सर्च केलं, खूप घरं बघितली. अक्षरशः माझ्या पायाचा कलर चेंज झाला आहे. हे बघा माझ्या पायाचा कलर चेंज झाला आहे अक्षरशः. इतकं टॅनिंग झालं आहे कारण आम्ही इतकं उन्हामध्ये फिरलो नरेंद्र आणि मी ते घरं पाहण्यासाठी. मग आम्ही ॲक्च्युली आम्हाला एक बंगलो आम्ही बघितला होता, खूप जास्त आवडलेला तो. पण आमचं असं होतं की आम्हाला आत्ताच घर हवं होतं आणि त्यांचं असं होतं की आम्ही बांधून वगैरे देणार तुम्हाला, मग त्याच्यासाठी आणि वर्ष जाणार. आम्हाला थोडा वेळ थांबायचं नव्हतं म्हणून मग शेवटी आम्ही ते कॅन्सल केलं आणि मग रो हाऊस बघूयात म्हटलं. मध्ये मध्ये मला असं वाटत होतं की नको आपण फ्लॅट बघूयात. फ्लॅटमध्ये कसं लोक असतात ना जास्त, त्यामुळे थोडंसं एक सिक्युअर वाटतं. पण पुन्हा फायनल नरेंद्रची इच्छा होती म्हणून मग आम्ही ती डावलली नाही आणि मग आम्ही आमचं रो हाऊस बुक केलं. रो हाऊस म्हणजे आत्ता जिथे राहते तिथेच जवळपासच घेतलं ॲक्च्युली. आणि असे दोनच मी रो हाऊसची सुद्धा खूप संकल्पना त्याच्या बघितल्या ना, म्हणजे भरपूर सारे 15-15, 20-20 रो हाऊस. मला तसं नको हवं होतं. म्हणजे आता जिथे 2 आहेत ते रो हाऊस, त्यातलं एक जण ऑलरेडी राहायला आलेत आणि मग हे होतं शिल्लक. आणि मग एरिया ओळखीचा आहे, सगळंच ओळखीचं आहे. म्हणलं चला इथेच घेऊन टाकूयात आणि फायनली आम्ही घेतला आणि आज त्याचं रजिस्ट्रेशन होतं. खूप दिवस झाले इतकं दगदग. नरेंद्रची पण खूप दगदग झाली. नरेंद्र आता कसं फील होतं तुम्हाला? आता निवांत झालेलो आहे. आता एकदम निवांत. सुरुवातीपासून फ्लॅट सिस्टीमच आवडत नव्हती, तुला आवडत होती म्हणून आपण घेतला होता. आणि आता कसं स्वतःची घर स्वतःच जमीन झाली तेव्हा आपण येस फायनली स्वतःचं टेरेस, आपलं स्वतःचा अंगण. फायनली आमचं घर झालेलं आहे. आज त्याचं रजिस्ट्रेशन पण झालं आणि किल्ली आमच्या हातात आलेली आहे. लवकरच तुम्हाला घर पण दाखवू आमचं. आणि आता इंटेरियरचं काम सुरू करायचं आहे त्या घराचं. बघूयात आता काय काय प्लॅन आहे. गेले काही दिवस खूप बिझी गेले त्यामुळे जास्त काही प्लॅन म्हणजे असं ठरलं आहे कुठे कुठे काय काय करायचं आहे, पण डिटेल नाही. तर आता उद्या आम्ही चाललो आहे ह्याला सौंदत्तीला चाललो आहे आम्ही यल्लमादेवीच्या दर्शनाला. आणि आल्यावरती मग सगळं अजून एकदा प्लॅन करेल कुठे काय करून घ्यायचं आहे मला आणि मग पुढचं इंटेरियरचं सगळं होऊन जाईल. तर येस नक्कीच तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, त्यासाठी खूप सारे थँक्यू तुम्हा सगळ्यांचे. आणि असंच कायम आमच्यासोबत राहा, पाठीशी राहा. तर येस आता निघू आम्ही इथून. आता बाहेरच जेवण करणार आहे कारण उशीर खूप झाला आहे आणि सकाळचं पण जेवण बाहेर झालं, ते पण आम्ही मेसमध्येच जेवलो होतो. एक मेस चांगली भेटले, अगदी हेल्दी रेटमध्ये घरचं जेवण, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि आता जेवून मग घरी जाऊ. काय गं जरा थांब ना बाळा. मग आता जाऊन घरी पुन्हा तयारी करायची, उद्याची जायची. सो चला आम्ही पटकन निघतो आता. मला ते पेढा दे मला. आ आ आ राजनी आ आ आ आ देखी आ आ आ आ. मी खाल्ला सगळा पेढा खाल्ला मी राजनंदिनीचा.